विद्यार्थी मित्रांनो, आपले इयत्ता 12वीचे अकाउंटचा ऑनलाईन लेक्चर आणि कॉलेजमध्ये आपण अकाउंट विषय शिकवत आहोत. अकाउंट बरोबरच इयत्ता 12वीमध्ये आपल्याला चिटणीस या विषयाचा देखील अभ्यास करायचा आहे. पाठीमागच्या काही तासांमध्ये आपण चिटणीस या विषयाचं दुसरं प्रकरण सुरू केलेलं होतं. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. त्याच्यामध्ये आपण वित्त पुरवठ्याचे स्रोत कोणकोणते असतात याविषयी आपण माहिती पाहिलेली होती. मी तुम्हाला ऑनलाईन लेक्चरमध्ये बोर्डवरती डायग्राम काढून वित्त पुरवठ्याचे स्रोत म्हणजेच कंपनीला कोणकोणत्या मार्गाने भांडवल मिळते, ते मार्ग कोणते, किंवा आपण त्याला स्रोत असं म्हणतो ते कोणते, याविषयी आपण पाठीमागच्या काही तासांमध्ये चर्चा केलेली होती. मग वित्त पुरवठ्याचे स्रोत दोन प्रकारचे असतात हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं की पहिला स्रोत म्हणजे पहिला मार्ग आहे मालकीचे भांडवल आणि दुसरा कर्जाऊ भांडवल. मालकीच्या भांडवलाचे पुन्हा दोन प्रकार पडले, भाग आणि प्रतिधारण भाग. नंतर आपण भागाची वैशिष्ट्ये घेतली, भाग म्हणजे काय हे पाहिलं. पुन्हा त्या भागाचे दोन प्रकार पडतात आणि त्याचाही मी चार्ट तुम्हाला बोर्डवरती दिलेला होता. भाग म्हणजे काय, भागाचे दोन प्रकार कोणते, हे आज आपण या तासामध्ये पाहणार आहोत. तर भागाचे दोन प्रकार आहेत. एक आहे समहक्क भाग आणि दुसरा आहे अग्रहक्क भाग. समहक्क भागाचे पुन्हा दोन प्रकार पडतात आणि अग्रहक्क भागाचे 8 प्रकार पडतात, जे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहेत. समहक्क भाग त्याचे दोन प्रकार कोणते, तर पहिला मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित आणि दुसरा मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. तर अग्रहक्क भागाचे 8 प्रकार पुढील प्रमाणे आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे संचयी अग्रहक्क भाग, असंचयी अग्रहक्क भाग. तिसरा आहे लाभभागी अग्रहक्क भाग, परिवर्तनीय अग्रहक्क भाग, अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग. सेकंड लास्ट आहे परतफेडीचे अग्रहक्क भाग आणि 8 नंबरचा आहे न परतफेडीचे अग्रहक्क भाग. तर विद्यार्थी मित्रांनो, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग असे भागाचे दोन प्रकार आहेत. पहिल्यांदा आपण समहक्क भाग म्हणजे काय हे पाहणार आहोत. नंतर समहक्क भागाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याचा अभ्यास करणार आहोत आणि समहक्क भाग झाल्यानंतर आपण अग्रहक्क भाग याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण समहक्क भाग कशाला म्हणतात हे समजून घेऊया. समहक्क भागांनाच साधारण भाग असेही म्हटले जाते. म्हणजे समहक्क भागाची व्याख्या आपण करण्यापूर्वी परीक्षेमध्ये तुम्हाला व्याख्येला सुरुवात करण्यापूर्वी 1-2 वाक्य लिहावी लागतात किंवा रिकाम्या जागेसाठी हे वाक्य तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की समहक्क भागांना टिंबटिंब असेही संबोधले जाते. तर समहक्क भागांना
साधारण भाग असेही म्हटले जाते. मग समहक्क भागाची व्याख्या काय केलेली आहे, ती व्याख्या ही आपल्याला माहीत असली पाहिजे की नक्की समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग या दोन्हींच्या व्याख्या जर तुम्हाला समजल्या तरच तुम्ही ते समहक्क भागांची वैशिष्ट्ये आणि अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. तर समहक्क भाग म्हणजे त्याची कंपनी कायद्यानुसार व्याख्या केलेली आहे. खूप सोपी व्याख्या आहे आणि खूप छोटी व्याख्या आहे. तर समहक्क भाग म्हणजे असे भाग की जे अग्रहक्क भाग नसतात. बघा व्याख्या किती सोपी आहे. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जे भाग अग्रहक्क नाहीत त्यांना समहक्क भाग असे म्हणतात. व्याख्या पाहिल्यानंतर परीक्षेमध्ये बोर्डाच्या नियमानुसार ज्यावेळेस आपण एखाद्या घटकाची व्याख्या लिहितो, ती व्याख्या लिहिल्यानंतर त्या व्याख्येशी संबंधित काहीतरी वैशिष्ट्ये वगैरे किंवा फायदे तोटे मर्यादा एक दोन त्या व्याख्येच्या खाली तुम्हाला लिहाव्या लागतात. तरच तुम्हाला त्या व्याख्येच्या मार्क्स पूर्ण मिळू शकतात. आता आपण पाहिलं की समहक्क भाग म्हणजे काय, तर जे भाग अग्रहक्क भाग नाहीत त्यांना आपण समहक्क भाग असे म्हणतो. मग याची दोन वैशिष्ट्ये बघा सांगितलेली आहेत. समहक्क भागाची या व्याख्येची दोन वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. पहिलं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की अग्रहक्क भागांना लाभांश दिल्यानंतर समहक्क भागांना लाभांश दिला जातो. वैशिष्ट्य नीट बघा. जे आपण अभ्यास करतोय समहक्क भागांचा आणि समहक्क भागांची व्याख्या आपण पाहिली की जे भाग अग्रहक्क नाहीत त्यांना आपण समहक्क भाग असं म्हणतो. आणि त्याचे वैशिष्ट्य काय सांगितले तर एक लक्षात घ्या, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग हे भाग ज्या वेळेस भागधारक खरेदी करतात त्यावेळेस या भागावर कंपनी त्यांना लाभांश देत असते. परंतु अग्रहक्क भागांना अगोदर लाभांश दिला जातो आणि नंतर समहक्क भागांना लाभांश दिला जातो. म्हणून वैशिष्ट्यामध्ये काय म्हटलंय पहिल्या की अग्रहक्क भागांना लाभांश दिल्यानंतर समहक्क भागांना लाभांश दिला जातो. ही एक महत्वाचं वैशिष्ट्य समहक्क भागांचं आहे. तर दुसरी एक गोष्ट जशी लाभांशाची आहे तशीच कर्जाच्या परतफेडीची दुसरी गोष्ट आहे किंवा दुसरं वैशिष्ट्य आहे. तर काय दुसरं वैशिष्ट्य आहे, जर कंपनीचं विसर्जन झालं आणि विसर्जन झाल्यानंतर भांडवलाची परतफेड करताना अगोदर अग्रहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जातो, समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही. म्हणजे ज्या वेळेस कंपनीचं विसर्जन होतं त्यावेळेस गुंतवणूकदारांचं जे काही देणं असतं ते कंपनीला परत करावं लागतं. मग समहक्क भागधारकांनी कंपनीला भांडवल पुरवलेलं आहे, अग्रहक्क भागधारकांनी कंपनीला भांडवल पुरवलेलं आहे भागांच्या माध्यमातून. ज्यावेळेस कंपनीचं विसर्जन होतं त्यावेळेस जे भागभांडवल आहे किंवा जे भांडवल आहे ते भांडवल सुरुवातीला अग्रहक्क भागधारकांना दिलं जातं आणि नंतर समहक्क भागधारकांना दिलं जातं. म्हणजे समहक्क भागाचं व्याख्या किंवा समहक्क भागाची या व्याख्येची दोन वैशिष्ट्ये अतिशय सोपी आहेत. समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग या दोन्हीची व्याख्या लिहिल्यानंतर ही दोन्ही वैशिष्ट्ये तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायची आहेत आणि दोनच गोष्टीमध्ये तुलना करायची. एक म्हणजे लाभांश आणि दुसरं म्हणजे
भांडवलाची परतफेड. आणि लक्षात ठेवायला तुमच्यासाठी सोपं आहे. समहक्क भागधारकांना अग्रहक्क भागावर लाभांश दिल्यानंतर त्यांना लाभांश दिला जातो. म्हणजे पहिल्यांदा अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो आणि नंतर समहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. तसंच कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवल परतफेड करताना पहिल्यांदा अग्रहक्क भागधारकांना भांडवल परत दिलं जातं, सर्व गुंतवणूकदारांची रक्कम परत केली जाते आणि नंतर सगळ्यात शेवटी समहक्क भागधारकांना भांडवल परत दिलं जातं जर रक्कम शिल्लक राहत असेल तर. समहक्क भागधारक हे खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात. त्याचबरोबर त्यांना जोखीम ही खूप मोठ्या प्रमाणात उचलावी लागते. आता तुम्ही म्हणाल, सर, जर समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक असतील तर त्यांना जोखीम कोणती? तर लाभांश देताना अग्रहक्क भागधारकांना पहिल्यांदा दिला जातो, शिल्लक राहिला तर समहक्क भागधारकांना दिला जातो. म्हणजे ही जोखीमच आहे. भांडवलाच्या बाबतीतही तेच आहे. भांडवलाच्या बाबतीतही तेच आहे की भांडवलाच्याही बाबतीमध्ये तेच आहे. भांडवल परतफेड करताना अगोदर अग्रहक्क भागधारकांना दिले जाते आणि नंतर समहक्क भागधारकांना दिले जाते. आता आपण काय म्हणतोय की समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक असतात, परंतु त्यांना जोखीम मात्र खूप उचलावी लागते. ज्यावेळेस कंपनी विसर्जन होतं त्यावेळेस सर्व गुंतवणूकदारांची रक्कम पहिल्यांदा परत केली जाते आणि उर्वरित रक्कम समहक्क भागधारकांना दिली जाते. म्हणजे हे वाक्य तुम्ही नीट लक्षात घ्या. तुम्हाला हे वाक्य विचारलं जाऊ शकते की भांडवल परतफेडीच्या वेळी अग्रक्रम कुणाला दिला जातो? तर भांडवल परतफेडीच्या वेळी अग्रक्रम हा अग्रहक्क भागधारकांना दिला जातो. म्हणजे पहिल्यांदा इतर गुंतवणूकदारांच्या रकमा परत केल्या जातात आणि नंतर उर्वरित रक्कम ही समहक्क भागधारकांना दिली जाते. म्हणूनच समहक्क भागधारकांना अवशेष भागाचे हक्कदार असे म्हटले जाते. वाक्य नीट ऐका. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की समहक्क भागधारकांना अवशेष भागाचे हक्कदार असे का म्हणतात? अवशेष भागाचे हक्कदार असे का म्हणतात? उत्तर सोपं आहे. अवशेष म्हणजे काय हो? शेवटी शिल्लक राहिले, बरोबर. मग त्याचे हक्कदार कुणाला म्हणतात? तर समहक्क भागधारकांना. का म्हणतात त्याचं मी तुम्हाला कारण सांगितलं की कंपनी विसर्जनाच्या वेळी इतर गुंतवणूकदारांना रक्कम दिल्यानंतर जर उर्वरित रक्कम शिल्लक राहत असेल तर ती रक्कम समहक्क भागधारकांना दिली जाते. म्हणून समहक्क भागधारकांना अवशेष भागांचे हक्कदार असे म्हटले जाते. हा एक मुद्दा झाला. त्यानंतर लाभांशाच्या बाबतीत लाभांशाचा दर नियामक मंडळाने ठरवल्यानुसार दिला जातो. म्हणजे बघा, समहक्क भागधारकांना त्यांनी जे भाग खरेदी केलेले आहेत त्याच्यावर कंपनी त्यांना लाभांश देते. पण लाभांश किती दराने द्यायचा हा दर नियामक मंडळाने ठरवलेला असतो. म्हणजे काय? तर एखाद्या वर्षी कंपनीला कमी नफा झाला तर समहक्क भागधारकांना कमी लाभांश दिला जातो. आता पहिल्यांदा तुम्हाला हे समजलं पाहिजे, भागधारकांना लाभांश दिला जातो. लाभांश कुठून दिला जातो? तर त्या वर्षी कंपनीला किती नफा झाला
त्या नफ्यावरून तो लाभांश ठरवला जातो आणि भागधारकांना लाभांशाचं वाटप केलं जातं. म्हणजे बघा, एखाद्या वर्षी कंपनीला नफा जास्त झाला तर लाभांश जास्त दराने दिला जातो. पण एखाद्या वर्षी जर कंपनीला नफा कमी झाला तर कमी दराने लाभांश दिला जातो. म्हणजे समहक्क भागधारकांना जो लाभांश दिला जातो त्या लाभांशाचा दर हा निश्चित नसतो, तर तो कशावर अवलंबून असतो? कंपनीला होणाऱ्या नफ्यावर अवलंबून असतो. म्हणजे वाक्य किती सोपं आहे बघा. नफा जास्त झाला, जास्त दराने लाभांश. नफा कमी झाला, कमी दराने लाभांश दिला जातो. म्हणजे समहक्क भागधारकांचे भाग्य कंपनीच्या चढ उतारांशी जोडलेले असते. म्हणजे बघा, समहक्क भागधारकांना लाभांश मिळेल अथवा मिळणार नाही हे कंपनीच्या चढ उतारावर अवलंबून असते. म्हणजे काय तर जर कंपनी यशस्वी झाली, म्हणजे कंपनीला चांगला नफा मिळाला, तर चांगल्या आर्थिक लाभाचा आनंद समहक्क भागधारक घेऊ शकतात. आणि जर कंपनीला एखाद्या वर्षी तोटा झाला किंवा नफा कमी झाला किंवा कंपनी अयशस्वी झाली तर समहक्क भागधारकांना सगळी जोखीम पेलावी लागते. याच कारणामुळे समहक्क भाग भांडवलाला साहसी भांडवल किंवा जोखमीचे भांडवल असे म्हणतात. समहक्क भागधारकांना खरा जोखीम पत्करणारा असेही म्हटले जाते. वाक्य नीट ऐका. समहक्क भागधारकांना साहसी भांडवल किंवा जोखमीचे भांडवल असे का म्हणतात? प्रश्न नीट ऐका. समहक्क भाग भांडवलाला साहसी भांडवल किंवा जोखमीचे भांडवल असे का म्हणतात? बघा, ते जोखीम स्वीकारतात. कशी जोखीम असते, कशी जोखीम उचलतात? जर कंपनीला नफा झाला जास्त तर जास्त दराने लाभांश, कंपनीला नफा कमी झाला तर कमी दराने लाभांश, आणि एखाद्या वर्षी कंपनीला नफाच झाला नाही तर समहक्क भागधारकांना लाभांश दिला जात नाही. म्हणजे कंपनीच्या चढ उतारावर या समहक्क भागधारकांचे भाग्य अवलंबून असते. जसं आपण बघतो, शेतकऱ्यांची शेती पावसावर अवलंबून असते. म्हणजे शेतकऱ्याची प्रगती व्हायची असेल, शेतीमध्ये चांगली पिकं यायची असतील तर पावसाची आवश्यकता असते. तसं समहक्क भागधारकांना चांगल्या दराने लाभांश मिळवायचा असेल तर कंपनीला नफा चांगल्या प्रकारे झालेला असला पाहिजे. म्हणूनच समहक्क भाग भांडवलाला साहसी भांडवल किंवा जोखमीचे भांडवल असे म्हटले जाते. आज आपण समहक्क भागाविषयी माहिती पाहतो. मी तुम्हाला समहक्क भागाविषयीच्या पुन्हा रिपीट करतोय. काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. कोणत्या महत्वाच्या गोष्टी? सुरुवातीला मी समहक्क भागाची व्याख्या केली. व्याख्या ही खूप सोपी. पुन्हा रिपीट करतोय की जे भाग अग्रक भाग नाहीत त्यांना समहक्क भाग असे म्हणतात. आणि या व्याख्येवरून दोन वैशिष्ट्ये महत्वाची तुम्ही लक्षात ठेवायची. त्या दोन वैशिष्ट्यामध्ये दोन गोष्टींची तुलना केलेली आहे. कोणत्या दोन गोष्टी? एक म्हणजे लाभांश आणि दुसरं म्हणजे भांडवलाची परतफेड. अगोदर अग्रक भागधारकांना लाभांश दिला जातो आणि नंतर समहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. कंपनी विसर्जनाच्या वेळी अगोदर भांडवल अग्रक भागधारकांना दिलं जातं आणि नंतर समहक्क भागधारकांना दिलं जातं. तसंच समहक्क भागधारकांना अवशेष भागांचे हक्कदार म्हणतात.
का तर सर्वांच्या रकमा कंपनी विसर्जनानंतर अगोदर परत केल्या जातात आणि सर्वांच्या रकमा परत केल्यानंतर जर काही रक्कम शिल्लक राहत असेल तर ती रक्कम समहक्क भागधारकांना दिली जाते, म्हणजे सर्वात शेवटी, म्हणून त्यांना अवशेष भागांचे हक्कदार असे म्हणतात. तसंच आपण दुसरा एक प्रश्न पाहिला की समहक्क भाग भांडवलाला साहसी भांडवल किंवा जोखमीचे भांडवल का म्हणतात. कारण त्यांना जो लाभांश मिळतो हा लाभांश कंपनीच्या नफ्या तोट्यावर अवलंबून असतो. नफा जास्त झाला तर जास्त दराने लाभांश, नफा कमी झाला तर कमी दराने लाभांश त्यांना दिला जात असतो. म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे काय तर समहक्क भागधारकांना जो लाभांश दिला जातो तो निश्चित ठरलेला नसतो. एखाद्या वर्षी त्यांना लाभांश दिलाही जात नाही जर कंपनीला तोटा झाला असेल तर. म्हणूनच समहक्क भाग भांडवलाला साहसी भांडवल किंवा जोखमीचे भांडवल असं म्हटले जाते. आणि शेवटचा मुद्दा समहक्क भागांविषयी. समहक्क भागधारक हे कंपनी व्यवस्थापनामध्ये भाग घेऊ शकतात. त्यांना कंपनीच्या ज्या काही सभा असतात, सर्वसाधारण सभा असतील, वार्षिक सर्वसाधारण सभा असतील, या सभेसाठी आमंत्रित केले जाते. प्रत्येक समहक्क भागधारकाला मतदानाचा हक्क असतो. हे महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा. जे समहक्क भागधारक असतात त्यांना मतदानाचा हक्क असतो. सर्वसाधारण सभेतील चर्चेमध्ये ते सहभागी होतात आणि मतदानाचा हक्क बजावतात. म्हणजेच समहक्क भागधारकांनी त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या प्रमाणात त्यांना मतदान करण्याचा अधिकार असतो. आता तुम्ही या गोष्टी का लक्षात ठेवा. 3 महत्वाच्या गोष्टी समहक्क भाग आणि अग्रहक्क भागांच्या संदर्भात लक्षात ठेवल्या पाहिजे. कोणत्या 3 गोष्टी पुन्हा सांगतोय. एक म्हणजे लाभांश कधी कुणाला दिला जातो. दुसरं म्हणजे कंपनी विसर्जनाच्या नंतर भांडवलाची परतफेड. आणि तिसरी गोष्ट मतदानाचा अधिकार कुणाला असतो. कारण याच्यावर फरकही विचारला जाऊ शकतो. समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. मग समहक्क भागधारक कंपनी व्यवस्थापनामध्ये सहभागी होतात. त्यांना मतदान करण्याचा अधिकार असतो. ते आपले प्रतिनिधी निवडतात. म्हणूनच समहक्क भागधारक हे कंपनीचे खऱ्या अर्थाने मालक असतात. समहक्क भागाविषयीची एवढी माहिती तुम्हाला पुरेशी आहे. यानंतर आपण समहक्क भागाची ही माहिती पाहिल्यानंतर समहक्क भागाची आपण वैशिष्ट्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य काय दिलेलं आहे बघा. पहिलं वैशिष्ट्य कायमस्वरूपी भाग भांडवल. कायमस्वरूपी भाग भांडवल. आता काय वैशिष्ट्य आहे हे कायमस्वरूपी भाग भांडवल. मी तुम्हाला विचारतो की हे समहक्क भागधारकांनी कंपनीकडे जे भांडवल दिलेलं असतं हे भांडवल कंपनीमध्ये कायमस्वरूपी राहत असतं. मध्येच कंपनी ते भांडवल समहक्क भागधारकांना परत करत नाही. ज्या वेळेस कंपनीचं विसर्जन होतं त्यावेळेसच हे भांडवल समहक्क भागधारकांना परत दिले जाते. म्हणजेच समहक्क भागाची रक्कम कंपनीच्या जीवनकालामध्ये परत दिली जात नाही. म्हणजे जोपर्यंत कंपनी अस्तित्वात आहे तोपर्यंत समहक्क भागधारकांनी गुंतवलेलं भांडवल कंपनी त्यांना परत देत नाही. पण जर कंपनीचे विसर्जन झाले तेव्हाच ते भांडवल समहक्क भागधारकांना परत केले जाते. तेही अग्रहक्क भागधारकांना अगोदर दिलं जातं आणि राहिलेली रक्कम समहक्क भागधारकांना दिली जाते. म्हणजेच समहक्क भागधारकांनी कंपनीला पुरवलेलं भाग भांडवल हे कायमस्वरूपी भाग भांडवल असते. हे पहिलं वैशिष्ट्य झालं. दुसरं वैशिष्ट्य काय आहे
अस्थिर लाभांशाचे दर. अस्थिर लाभांशाचे दर म्हणजे काय, मी तुम्हाला मगाच सांगितलं की समहक्क भागधारकांना कंपनी निश्चित दराने लाभांश देत नाही. कारण या भागधारकांना जो लाभांश दिला जातो की बाबा या वर्षी तुम्हाला 5,000 लाभांश किंवा 2,000 लाभांश, असं फिक्स दर लाभांशाचा त्यांचा निश्चित नसतो. तर समहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांश हा कंपनीच्या नफ्या तोट्यावर अवलंबून असतो. म्हणजे कंपनीला एखाद्या वर्षी नफा जास्त झाला तर जास्त दराने लाभांश दिला जातो आणि कंपनीला एखाद्या वर्षी कमी नफा झाला तर कमी दराने लाभांश दिला जातो. म्हणून लाभांशाचा दर हा अस्थिर असतो, तो स्थिर नसतो. तिसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की समहक्क भागधारकांना कोणकोणते हक्क असतात. म्हणजे तिसरं वैशिष्ट्य आहे हक्क, की त्यांना कोणते अधिकार किंवा कोणते हक्क दिलेले असतात. मगाच मी तुम्हाला सांगितलं की समहक्क भागधारकांना पहिला हक्क असतो तो म्हणजे मतदानाचा. समहक्क भागधारक संचालकांची निवड करतात, कंपनीची घटना किंवा नियमावलीत दुरुस्ती करू शकतात आणि हे करण्यासाठी मतदान घेतलं जातं आणि त्या मतदानामध्ये समहक्क भागधारकांना मत देण्याचा अधिकार असतो. म्हणून पहिला मुद्दा सांगितलेला आहे की मतदानाचा हक्क. दुसरा हक्क सांगितलेला आहे नफ्यामधील सहभागाचा हक्क. मगाच मी तुम्हाला सांगितलं की समहक्क भागधारकांना नफ्यातील सहभागाचा हक्क म्हणजे लाभांश दिला जातो, परंतु हा लाभांशाचा दर निश्चित नसतो. पण जर नफा जास्त झाला तर कंपनीला लाभांश जास्त दराने दिला जातो. म्हणजे समहक्क भागधारकांना या ना त्या मार्गाने नफा हा मिळत असतो लाभांशाच्या माध्यमातून. आणि तिसरं हक्क सांगितलेला आहे लेखा पुस्तकांच्या तपासणीचा हक्क. समहक्क भागधारक ज्या कंपनीचे मालक आहेत त्या कंपनीच्या लेखा पुस्तकांची तपासणी करण्याचा त्यांना हक्क असतो. म्हणजे ज्या कंपनीचे भागधारकांनी खरेदी केलेले आहेत त्या कंपनीमध्ये हिशोब ठेवण्यासाठी किंवा जी वेगवेगळी हिशोबाची पुस्तके असतात ती लेखा पुस्तके पाहण्याचा आणि तपासण्याचा अधिकार समहक्क भागधारकांना असतो. कारण समहक्क भागधारक हे खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात. आणि चौथा हक्क सांगितलेला आहे भागांच्या हस्तांतरणाचा हक्क. समहक्क भागधारक नियमावलीत नमूद केलेल्या तरतुदीनुसार समहक्क भाग हस्तांतरणाचा हक्क उपभोगू शकतात. म्हणजे काय, तुम्हाला इयत्ता 11वी मध्ये नियमावली आणि घटनापत्रक काय असते हे शिकवलेलं आहे. जर नियमावलीमध्ये तरतूद असेल तर समहक्क भागधारक आपल्या भागांचे हस्तांतर करू शकतात. 3 वैशिष्ट्ये झाली. पुन्हा रिपीट करतो. पहिलं वैशिष्ट्य होतं कायमस्वरूपी भाग भांडवल. म्हणजे कंपनी विसर्जनानंतरच ते भाग भांडवल परत केलं जातं. अस्थिर लाभांशाचे दर म्हणजे लाभांश त्यांना निश्चित दराने दिला जात नाही. आणि समहक्क भागधारकांना 4 प्रकारचे हक्क असतात. एक म्हणजे मतदानाचा हक्क, दुसरा नफ्यात सहभागी होण्याचा हक्क, तिसरा कंपनीच्या लेखा पुस्तकांची तपासणी करण्याचा हक्क आणि भागांच्या हस्तांतरणाचा हक्क. चौथं वैशिष्ट्य काय दिलेलं आहे, अग्रक्रम हक्क नाही. आता अग्रक्रम हक्क नाही म्हणजे तुम्हाला मी व्याख्या सांगितल्यानंतरच 2 गोष्टी सांगितल्या होत्या. एक म्हणजे लाभांश वाटपाच्या वेळी
अग्रक भागधारकांना अगोदर लाभांश दिला जातो आणि नंतर समहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. तसंच कंपनी विसर्जनाच्या वेळी अग्रक भागधारकांना भांडवलाची परतफेड केली जाते आणि नंतर समहक्क भागधारकांना भांडवलाची परतफेड केली जाते. म्हणजेच या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत अग्रक भागधारकांना अग्रक्रम दिला जातो, तर या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही. आणि आजच्या तासामध्ये आपण पाचवं हे शेवटचं वैशिष्ट्य पाहणार आहोत. राहिलेली वैशिष्ट्य आपण उद्याच्या तासामध्ये पाहणार आहोत. पाचवं वैशिष्ट्य दिलेलं आहे नियंत्रण. समहक्क भागधारक कंपनीवर नियंत्रण ठेवून असतात, कारण समहक्क भागधारक हे कंपनीचे खऱ्या अर्थाने मालक असतात. कारण त्यांना मतदान करण्याचा अधिकार असतो, हिशोबाची पुस्तके तपासण्याचा अधिकार असतो. वैयक्तिकरित्या त्यांना सभेला जर हजर राहता येत नसेल तर ते आपल्या प्रतिनिधीमार्फत मतदानाचा हक्क बजावू शकतात. तसेच कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये ते सहभागी होऊन, चर्चेमध्ये सहभागी होऊन आपले मत मांडू शकतात. तसेच कंपनीच्या व्यवस्थापनासाठी संचालक मंडळाचे प्रतिनिधी देखील ते निवडत असतात. म्हणजे बघा, कंपनीच्या ज्या काही सभा होतात त्या सभेच्या चर्चेत सहभागी होण्याचा, त्यात मतदान करण्याचा, आपले मत मांडण्याचा अधिकार या समहक्क भागधारकांना असतो. म्हणजेच खऱ्या अर्थाने समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक व नियंत्रक असतात. म्हणजे कंपनीवर त्यांचे नियंत्रण असते. आजच्या तासाला आपण समहक्क भाग म्हणजे काय आणि समहक्क भागाची 5 वैशिष्ट्ये आपण या तासामध्ये अभ्यासलेले आहेत. जाता जाता शेवटी पुन्हा रिपीट करतो की जे भाग अग्रक भाग नाहीत त्यांना समहक्क भाग असे म्हणतात. लाभांश वाटपाच्या वेळी, कंपनी विसर्जनाच्या वेळी अग्रक भागधारकांना अग्रक्रम दिला जातो आणि सर्वात शेवटी भांडवल हे समहक्क भागधारकांना दिले जाते, म्हणून त्यांना अवशेष भागांचे हक्कदार असे म्हणतात. लाभांश हा कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असतो. नफा जास्त झाला, जास्त दराने लाभांश दिला जातो. नफा कमी झाला, कमी दराने लाभांश दिला जातो. म्हणून त्यांना जोखमीचे भांडवल म्हणतात आणि ते कंपनी व्यवस्थापनात सहभागी होतात, म्हणून ते खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात. आणि त्यांची आपण 5 वैशिष्ट्ये पाहिली. पहिलं, कायमस्वरूपी भाग भांडवल. 2, अस्थिर लाभांशाचे दर. 3, हक्क. 4, अग्रक्रम हक्क नाही आणि 5, नियंत्रण. राहिलेली वैशिष्ट्ये आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत.